खूप दिवसापासून असं चाललं होतं की खलाणे हायस्कूलला, खलाणे शाळेला भेट द्यायची. कारण खलाणे शाळेच्या ज्या बातम्या आमच्यापर्यंत येत होत्या त्यावेळी त्या बातम्या पाहूनच आम्हाला असं वाटायला लागलं की आपल्या तालुक्यामध्ये अशी शाळा आहे. हा फक्त बातम्या पाहून आम्हाला एक अभिमान वाटायचा आणि खरंच शाळेला भेट द्यावी असंही वाटायचं. पण आज तो योग आला आणि मला असं वाटतं की शाळेला भेट देऊन खरंच आपण खूप उशीर केला असं मला वाटतंय. ह्या अगोदर ह्या शाळेला भेट द्यायला पाहिजे होती. म्हणजे मी तर असं म्हणेन की मी जरी ज्युनियर कॉलेजला सर्व्हिसला होतो पण कदाचित सर्व्हिसमध्ये असताना मला 1.5 वर्ष झाले निवृत्त व्हायला, पण सर्व्हिसमध्ये असताना कदाचित या शाळेत आलो असतो तर प्राथमिक शाळेतून देखील ज्युनियरच्या कॉलेजच्या लेवलला जाऊन आपल्याला काय वेगळं करता येतं का ही प्रेरणा घेऊन आम्ही अशा पद्धतीने तुम्ही सगळेजण इथं काम करता आहात हे खरंच आम्हाला म्हणजे शिक्षक म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आहे. निश्चितपणाने हे काम चांगलं आहे कारण आपण विद्यार्थी केंद्रित अशा पद्धतीने हे सर्व काम करतो. आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी म्हटले तर पालक पण अशिक्षित असतात आणि सगळे वातावरण आजूबाजूचं अतिशय गंभीर असतं आणि अशा वातावरणातले विद्यार्थी ज्यावेळेला आपल्यापर्यंत येतात त्यावेळेला आपली जबाबदारी खूप वाढलेली असते आणि त्या जबाबदारीची जाणीव तुम्ही सगळ्यांनी ठेवून इथं हे शिक्षणाचं कार्य सुरू ठेवलेलं आहे आणि नुसतं सुरू ठेवलेलं नाही तर त्याला चांगल्या पद्धतीने फुलवलं आहे हे पाहून सगळे येणारे अधिकारी त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील देत असतात. आपण पाहिलं इथं शिक्षणाधिकारी आले होते आपले गट शिक्षणाधिकारी तालुक्याचे. बोलायला तर भरपूर माझं एकच म्हणणं आहे की मंथन परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आणि वाघ सरांनी त्यांना म्हणजे परीक्षेच्या 8 दिवस अगोदर परीक्षा कोणत्या प्रकारे द्यायची, तिथं कशा प्रकारे पेपर सोडायचा, प्रश्न उत्तर कसं असतात हे 8 दिवस अगोदर त्यांना गायडन्स केलं. आणि मी अजून एक देसले मॅडम आहेत शीतल देसले गावातील, त्यांना विनंती केली होती की बाबा आपण मंथनसाठी मुलांना काहीतरी मार्गदर्शन करावं, त्यांचे क्लास घ्यावे. तरी त्या मॅडमांचे मी देखील कौतुक करतो आणि आभार मानतो. त्याबरोबर आमच्या शिक्षक वाघ सर असतील, शीतल मॅडम असतील, गीते मॅडम असतील, यांनी मंथनसाठी भरपूर प्रयत्न केले आणि आपल्या गावातील 2 विद्यार्थी 50% जास्त मार्क त्यांनी आणलेले आहेत. आणि जिल्हा पातळीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या गावातून गेले आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्यासोबत असं किंवा आपला आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांबरोबर आपल्या गावातील विद्यार्थी हे की अभ्यास पण करावा आणि आपल्याला नाही सहन होतं की मॅडमांना सांगायचं त्या मुलगा अभ्यास करत नाही. ते आपल्याला सर्व शिक्षकांचं आभार मानतो. धन्यवाद. येणं जाणं जंगलाचा पसार आहे दादा. तू सांग मी सांग आम्हाला एक अडचण आहे, आमचा जंगलचा पसार आहे. आता या गावात पोट भरत नाही. आता जिथं बागलं तर तिथं राहावं लागतं. मग आमची लेकरं आता पाणी बरसते ते नाले खोली म्हणजे पाणी पाऊस नाही अडचणी पावसाळ्यात जावानंतर आई बापाचा जीव कसा आज पाणी आला तर लेकरू वाहून जाईल पुढं असं म्हणा. इथला पुरे पुन्हा वाळा म्हटलं 10 पोरे आहेत ना, जर 10 पोरे एक माणूस जर लई होणं
आणि नालाना वर चढायची ना. तुम्ही नंबर लायले ना, आज यायला येतील 10 पोरे, काल दिन त्याला येतील, अशा पाया लायले ना. असं पाया लायले तुम्ही. रोज सर्वांनी आणलं पाहिजे असं नाही. तुम्ही ठरवून घ्या सोमवारी यांनी आणायचं, मंगळवारी यांनी आणायचं. चला ठीक आहे, आता पावसाळा संपीत आली, आता काही पावसाळा नाही, मग आता नंतर काही अडचण आहे का? तुमले घरतीन भाजी भाकर डबा पाणी काही नाही. पाणी बी फिल्टर पाणी आहे आठे ॲक्वा गाळणं पाणी. म्हणजे उलट्या पोऱ्यात तुमच्याकडे राहायचं नाही ना, आजारी पडी पण आमच्याकडे ही सण म्हणजे सुदृढ होईल. आता काय भाजी मावशी काय वाटत तुम्हाला? आता काय वाटत तुम्हाला? पोरे शिकायला पाहिजे का नको? शिकायला पाहिजे पण आमचं चांगलं पसर आहे कुणी आवराय बी पाहिजे ना भाऊ काय खेळावर गावावरच राहतो. एकदम बरोबर आहे. गावावर जर एक जण राहिना दल्ला दल्ली कोणी बी एक जोडतो. तुम्ही याला माहिती काहीतरी मार्ग काढा, तुम्हाला पोरसला फायदा आहे. चारायला पाठवतात कशाला त्या पोरं येतील शाळेत आपला संसार तुमचा काळ गेला. आपला संसार आपला काळ आता नंदुरबार जिल्हा ना कलेक्टर कोणी माहिती का? असाच जंगल मावशींकडे आत्यांकडे शिकेल बिलाटीमातला पोरगा कलेक्टर आहे. तो का असंच हो ना का त्यांना बापी सांगता नदी नाला मग वय जाता त्यांना दारू पाडे, त्यांना दारू पाडे, त्या कलेक्टरांची आई राजेंद्र भारूड त्यांची आई दारू पाडायची. मावशीकडे शिकले, लहानपणी आजारी पडले तर त्या कलेक्टरला दारू पाजून द्यायचे लहानपणी. विठ्ठल सुका म्हणून आहे ना, त्या मुलींचे कपडे पण नाही घेऊन गेले. 2 वेळा बोललं गेलं फोन करून, येत नाही ते मुलगी मुलगा दोघं. आपल्या शाळेमध्ये सगळ्या सुविधा आहेत.